नमस्कार मित्रांनो, आज आपण बरकीचा धबधबा पाहण्यासाठी जाणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी बरकीच्या धबधब्याबरोबरच बरकीला जाण्यासाठीचा लागणारा मार्ग, त्याचबरोबर मार्गावर असणारं दुतर्फा सृष्टी सौंदर्य व येणारे अडथळे याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। बरकी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे। कोल्हापुरातून बरकीपर्यंतचं अंतर जवळपास 56 किलोमीटर इतके आहे। आपण कोल्हापुरातून आंबेवाडी करंजफळ मार्गे बरकीला जातो। बरकीला जाण्यापूर्वी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची, जेव्हा आपण कोल्हापूर सोडतो आणि जर आपल्याला पेट्रोल व डिझेल भरण्याचा प्लॅन असेल तर तो आपण कोल्हापुरातच भरलं पाहिजे। कारण कोल्हापूर सोडल्यानंतर जेव्हा आपण बरकीच्या मार्गाला लागतो तेव्हा आपल्याला जवळपास कोणताही पेट्रोल पंप तिथे रस्त्यावर दिसत नाही। बरकीला पोहोचेपर्यंत फक्त शेवटच्याच पॉईंटला आपल्याला बरकीजवळ एक पेट्रोल पंप दिसतो, पण त्याच्या अलीकडे आणि कोल्हापूर सोडल्यापासून आपल्याला तिथे पेट्रोल पंप पाहता येत नाही। तर असा काही प्लॅन असेल तर तुम्ही कोल्हापुरातूनच पेट्रोल किंवा डिझेल हे टाकून जावा, म्हणजे प्रवासामध्ये अडथळा येणार नाही। कोल्हापूर सोडून जेव्हा बरकीच्या वाटेला लागतो तेव्हा बरकीच्या वाटेवर दुतर्फा मोठी झाडे, झाडांच्याच पाठीमागे असलेले मोठमोठे डोंगर, डोंगरांवर असणारे हिरवगार जंगल, हे सर्व निसर्गरम्य सौंदर्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा 56 किलोमीटरचं अंतर कसं पार होतं हे आपल्याला कळतच नाही। बरकीची वाट तशी डोंगरातील अरुंद वाट, पण ही वाट पूर्ण पक्की सिमेंटीकरण म्हणजेच डांबरीकरण झाल्यामुळे आपल्याला फारसा त्रास बरकीपर्यंत पोहोचण्यासाठी होत नाही। त्यात जर वरून पाऊस चालू असेल तर वाटेच्या दुतर्फा असलेलं निसर्ग सौंदर्य अजून खुलून निघतं, जणू काय रस्त्याच्या दुतर्फा हिरवी चादर निसर्गाने पांघरलेली आहे। जसं जसं पुढं जाईल तसं तसं आपल्याला या भागातील काही पारंपरिक गोष्टी पाहायला मिळतात। कोल्हापूरपासून जसं 40 किलोमीटर आपण अंतर पार केलं तिथेच रस्त्यावर आपल्याला एक पाटी पाहायला मिळते आणि त्या पाटीवरून आपल्याला समजतं की बरकी इथून आता एक 16 ते 17 किलोमीटर पुढे आहे। बरकीच्या अलीकडेच आपल्याला करंजफळ नावाचं गाव लागतं आणि आता इथून आपण करंजफळ मार्गे बरकीपर्यंत पोहोचणार आहोत। बरकीला पोहोचण्यापूर्वी जर पाऊस चालू असेल तर रस्त्यावर आपल्याला काही आकर्षक गोष्टी पाहायला मिळतात। जशा काही जर वरून पाऊस चालू असेल तर येथील लोकांचे एक विशिष्ट रेनकोट जे त्यांनी परिधान केलेले असतात, अशी लोक आपल्याला रस्त्यावर दिसतील। हा ह्यांनी परिधान केलेला रेनकोटसुद्धा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू इथून ठरतोय। या गोष्टी पास करत करत आपण अगदी बरकीच्या आता जवळपास पोहोचलेलो आहोत। रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, हे जंगल, त्याचबरोबर हे निसर्ग सौंदर्य पाहून आपल्याला अलीकडचाच एक डायलॉग आठवतो, काय हे झाडी, काय हे डोंगर आणि काय हे निसर्ग सौंदर्य, सगळं ओकेच। आणि या ओकेमध्येच आपला हा रस्ता अगदी सहजरित्या पार होतो। सर्व अंतर पार करून आल्यानंतर आता बरकीच्या गावात जाण्यासाठी लेफ्ट साईडला आपल्याला रस्ता सोडून आत वळावं लागतं आणि दिसत आहेत असेच छोटे छोटे 3 पूल आपल्याला इथे गावाच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याला जाण्यासाठी लागतात। पावसाची तीव्रता जर जास्त असेल आणि पाऊस खूप जोरात इथे पडत असेल तर हे पर्यटन स्थळ अगदी बंद केलं जातं, म्हणजेच बरकीचा धबधबा कोणत्याही पर्यटकांसाठी इथे खुला ठेवला जात नाही। तर तुम्हीही जर बरकीला येण्याचा प्लॅन करत असाल तर सर्वप्रथम पावसाचा येथील अंदाज घ्या, बरकीचा धबधबा ओपन आहे का ह्याची खात्री करा आणि नंतरच तुम्ही बरकीसाठी प्लॅन करा। 3 पूल पार केल्यानंतर आपण बरकीच्या गावात एंट्री करतो आणि या डोंगराच्या पायथ्याला येतो। आपल्या गाडीचा प्रवास हा डोंगराच्या पायथ्यापर्यंतच आता आहे। इथून पुढे आपल्याला चालत जावं लागेल। तर सर्वप्रथम आपल्याला या डोंगराच्याच पायथ्याला आपली गाडी पार्क करावी लागेल। गाडी पार्क करण्यासाठी इथे प्रायव्हेट पार्किंग सेंटर आहेत, इथेच आपल्याला आपली गाडी आता पार्क करायची आहे। गाडी पार्क केल्यानंतर आपण सर्वप्रथम इथे माहिती घेऊया की बाईक म्हणजे 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि कार 4 व्हीलरसाठी 30 रुपये असे चार्जेस इथे पार्किंगसाठी आहेत। तर सर्वप्रथम बघा, इथे मी वाट दाखवतोय, अशा प्रकारची वाट ही डोंगराच्या पायथ्यापासून चालू होते। आता हीच वाट आपल्याला हळूहळू सर करत आपल्या लक्षाकडे म्हणजेच धबधब्यांपाशी जायचं आहे। थोडंसं अंतर मी चालून आलेलो आहे। अंतर चालून जसं जसं आपण डोंगराच्या पायथ्याने वर समोर तसं आपल्याला हळूहळू जंगल लागायला चालू होते आणि जंगलातली वाट हळूहळू चालू होते। थोडंसं अंतर चालू आल्यानंतर आपल्याला आपल्यासमोरच एक जलाशय दिसतो। यालाच आपण बरकीचा जलाशय असे म्हणतो। बघा, मी इथे बॅक कॅमेराला शिफ्ट होतोय
बॅक कॅमेराला शिफ्ट झाल्यानंतर हा जलाशय तुम्हाला आता इथे दिसत असेल. हा बरकीचा जलाशय आहे. डोंगराच्या पायथ्यावरून थोडंसं तुम्ही वर चालत आला तर अशा प्रकारचा हा अथांग पसरलेला असा जलाशय दिसतोय. आणि मी इथे झूम करतोय, इथे तुम्हाला 2 धबधबे दिसत आहेत. आता आपल्याला या जंगलातून वाट काढत काढत या धबधब्यांपर्यंत पोहोचायचं आहे. मित्रांनो, चालत चालत आपण जसं पुढे येत जाऊ तसं धबधब्याचा आवाज आपल्याला स्पष्ट जाणवतोय. धबधबा आपल्या फुल फोर्समध्ये इथे वाहतोय, कारण गेल्या 5-6 दिवसांपासून खूप साऱ्या प्रमाणात इथे पाऊस झालेला आणि या पावसामुळेच येताना सुद्धा गावात एंट्री मारायच्या आधी 3 ब्रिज लागत होते. तिन्ही ब्रिज आपल्या दुथड्या भरून वाहत होते. अक्षरशः आम्ही एका ब्रिजवर तर गाडी पाण्यातून घातलेली आहे. बघा, पाऊस सुरू झालेला आहे. थोड्या थोड्या अंतराने पाऊस सुरू होतोय, त्याचबरोबर थांबतोय. वाऱ्याचा जसा प्रवाह असेल त्यानुसार पावसाची इथे तीव्रता आहे. तर ह्याच धबधब्यापर्यंत पोहोचायचं आहे. हा धबधबा थोडा लांब आहे, अजूनही आपण 1.5 किलोमीटर या धबधब्यापासून लांब आहे, पण या धबधब्याच्या पाण्याचा आवाज पडलेला मला इथेपर्यंत जाणवतोय. ह्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकाल की हा धबधबा तिथे समोर गेल्यानंतर किती मोठा असेल. जसं जसं धबधब्याच्या आपण जवळ जाईल तसं तसं अशी अरुंद वाट लागते. ही वाट तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. आता ही मेन जंगलातली वाट आहे, अतिशय अरुंद आहे. तर इथून जाताना थोडासा साईडचा सहारा वगैरे घेऊन आपल्याला चालायचं आहे, जेणेकरून पाय निसरून वगैरे आपला काही छोटासा अपघात वगैरे होता कामा नये. तर एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हा ट्रेक चढत राहायचा. जसं जसं तुम्ही धबधब्यात जवळ जाल तशी अशी धबधब्याची दृश्य तुम्हाला दिसत आहेत आणि हा धबधबा जवळ काय आपल्याला जवळ बोलावतोय असं आपल्याला वाटतंय. मित्रांनो, बरकी धबधब्याच्या अलीकडेच आम्ही ट्रेक जेव्हा करत होतो तेव्हा शाहू पाटले अशी इथले नागरिक आपल्याला भेटलेले आहेत. तर बरकी धबधब्याविषयी अतिशय सविस्तर ते माहिती आपल्याला देणार आहेत. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्यांच्या माहितीचा आपल्याला नक्की फायदा होईल. तर आपण बॅक कॅमेऱ्याला शिफ्ट होऊन शाहू पाटलेंचा आपण जे काय ते बरकीच्या धबधब्याबद्दल आपल्याला सांगणार आहेत ते सर्वप्रथम ऐकूया. बरकीत काय झालं, आता 2-4 दिवस सलग पाऊस आहे, त्यामुळं पब्लिक भरपूर येत होतं. बरकी निसर्ग आता 4-5 दिवस म्हणजे पाणी आल्यामुळं बंद सांगितलं आहे निसर्गावरती. पण आता लोक पब्लिक येतातच, दोन्ही धबधबे चालू आहेत, काय अडचण नाही आणि लोक यायला चालू झालेत आता, त्यामुळं काय अडचण नाही. आणि इकडे काय टेन्शन नाही, लोकांना जाया बियाला वाट वगैरे व्यवस्थित आहे. पहिली बोटिंग होती, ती बोटिंग बंद केलेली आहे आणि आता धंदे वगैरे खाली आहेत. नाश्ता वगैरे माणसांना सगळ्यांना भेटतो आहे आणि सगळी सुविधा केली आहे, काय अडचण नाही. वरती पाणी वगैरे भरपूर आहे. जळूची जरा अडचण आहे, ती तंबाखू वगैरे ते लावल्यानंतर हे होतं आहे, दुसरं काय नाही. पहिली कशी इकडून वरनं वाट होती, नदीतून वरनं म्हणजे मित्रांनो या तलावातून बोटिंग व्हायची. आता इथून आपल्याला झाडीमुळे तलाव पाहता येत नाही, पण मी मगाशी तुम्हाला तलाव दाखवला होता. हे वाट जंगल खात्याने इथून इकडे आता बनवले, जंगल खात्याने खर्च घातला आहे, त्यामुळे पावती वगैरे जरा गावात फाडतात, दुसरं काय नाही. आणि पायवाट वगैरे लोकांना पकडायला वगैरे चांगलं केलेलं आहे, सुविधा चांगली केली आहे आणि पब्लिक भरपूर येते, दुसरं काय नाही. पाटले साहेब, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अतिशय धन्यवाद. तुमच्या या माहितीचा आमच्या ग्राहकांना नक्कीच फायदा होईल आणि त्यानुसारच आपले ग्राहक इथे बरकीला जास्तीत जास्त येऊन ट्रेक करण्याचा प्रयत्न करतील. पाटले साहेब, पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. ओके. पाटले साहेबांनी आत्ता दिलेल्या माहितीनुसार ही वाट इथं गावकऱ्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही पूर्वीच्या काळीचे व्हिडिओ जर बघितले बरकीवरचे तर अशी वाट नव्हती. ही वाट पूर्णपणे मातीची होती, निसरडी होती. या वाटेवर अजिबात दगड नव्हती, त्यामुळे ही ट्रेक थोडी अवघड होती. पण आता धबधब्याच्या जवळपर्यंत वाहतूक अवेलेबल केलेली आहे. तर आपण आपली गाडी जवळपास धबधब्याच्या 1-2-3 किलोमीटर अंतरावरपर्यंत घेऊन येऊ शकतो आहे आणि तिथून आपली ट्रेक चालू करू शकतो आहे. म्हणजे ट्रेकचं अंतरही ते कमी झालं. मित्रांनो, त्या विश्रामगृह आत्ता जे मी दाखवलं होतं तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पुन्हा एकदा दाखवतो की अशा प्रकारे हे विश्रामगृह होतं. आता आपण इथे मी तुम्हाला आतून दाखवले होते, इथे बाकडे वगैरे आहेत. इथे थोडासा आराम केल्यानंतर पुन्हा एकदा आपण आता आपल्या नेक्स्ट ट्रेकला चालू करतो आहे. बघा, या विश्रामगृहात जसं तुम्ही खाली येत आहे तसं तुम्हाला इथं जे आपण आत्तापर्यंत म्हणत होतो की जंगलातली वाट वगैरे, ती जंगलातली वाट एक्झॅक्ट इथे पाहायला मिळते.
थोडंसं खाली जरी गेलं तरी इथून निसरडा आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाट बघून चालायचं आहे. आणि इथे एक गोष्ट होती, जळू म्हणून एक प्राणी आहे, जसं गोगलगाय असते त्या पद्धतीचा प्राणी आहे. तर त्या जळूपासून थोडंसं सावध राहावा, कारण ते आपल्याला पायाला चिटकू वगैरे शकतात. सेम गोगलगायसारखे ते प्राणी दिसत असतात, पण आपल्या पायाला चिटकू शकतात. त्याचबरोबर ही वाट दिसत आहे, या वाटेवर तुम्हाला भरपूर सारे दगडं दिसत आहेत. या दगडांमुळे आपला निसरण्याचा जो धोका होता, म्हणजे पाय घसरण्याचा चालता चालता मातीवरून, तो धोका अतिशय कमी झालेला आहे. गावकऱ्यांचे आपण उपकार मानले पाहिजे की अशा पर्यटन स्थळाला देखील त्यांनी या वाटेचा विचार करून, म्हणजे पर्यटकांचा विचार करून अशा प्रकारची वाट इथे बनवली आहे, जेणेकरून आपल्यासारखे जे पर्यटन एक्सप्लोअर करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्र, त्यांच्यासाठी ही अतिशय फायद्याची गोष्ट ठरते. मित्रांनो, वाट चालत चालत आल्यानंतर आता आपल्याला इथेच जशी वाट अरुंद अरुंद होत जाते तशी आपल्याला इथे आता काही आधार दिसत आहेत वाटेच्या साईडला, म्हणजे लोखंडाचे आधार तयार केलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याला पकडूनच आपल्याला इथून ट्रेक करायचा आहे. कारण खूप तीव्र असा उतार इथे दिसतो आहे, आणि इथून जर तुम्हाला व्यवस्थित ट्रेक करून खाली जायचं असेल तर याचा आधार घेऊ शकता. तर दगडाची वाट बनवणं असेल किंवा या तीव्र उताराच्या ठिकाणी अशा प्रकारचा आधार करणं असेल, म्हणजे पर्यटन स्थळाच्या ठिकाणी ही एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपल्यासारख्या पर्यटकांना त्याचा फायदा होतो आहे. जेवढा तीव्र उतार होता त्या वाटेला त्या पद्धतीचा लोखंडी आधार केलेला आहे, आणि आता तीव्र उतार संपलेला आहे, तर तो लोखंडी आधारही इथून पुढे आपल्याला वाटेत मिळणार नाही. पण ही वाट जी आहे ती जमिनीलगत आहे, उतार चढ वगैरे असा काही नाही, तरी ह्यातून अगदी आपण सहजरित्या चालू शकतो. फक्त तुम्हाला दगडाच्या वाटेनेच चालायचं आहे. साईडने थोडंसं जरी गेला तरी चिखल असं एकदम हे आहे की तुमचा पूर्ण पाय त्या चिखलात बुडू शकतो. तर एवढी काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. चालता चालता आपल्याला असे रस्त्यातून झरेही वाहताना दिसत आहेत. बघा, झरे आपल्या पूर्ण तुलनेत वाहत आहेत, आणि पाण्याचा प्रवाहही तुम्हाला दिसत आहे. अशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह आहे. वरून डोंगरावरून झरे वाहत येत आहेत. म्हणजे आता इथे झाडीमुळे आपल्याला एवढा पाऊस जाणवत नाही आहे, पण पाऊस खूप मोठा इथे चालू आहे. वाट चालत चालत आल्यानंतर आपल्याला इथे सेल्फी पॉईंट सापडतो आहे. अशा प्रकारचा बीच मिळतो आहे. याला पर्यटन आवडीने सेल्फी पॉईंटही म्हणतात, आणि सेल्फीसाठी हा पॉईंट बरकी धबधब्याचा अतिशय प्रसिद्ध आहे. मित्रांनो, इथे आपण पाहू शकतोय पर्यटक किती आनंद घेत आहेत. आता इथे थोडंसं चालून आल्यानंतर आपला मित्रांचा ग्रुप दिसत आहे, आणि इथून 2 वाटाही फुटत आहेत, जेणेकरून हा आधार घेऊन खाली गेल्यानंतर इथे छोटा धबधबा आहे, आणि इकडेच वर गेल्यानंतर इथे आपल्याला मोठ्या धबधबा पाहायला मिळतोय. जसे प्रेक्षक इकडे पर्यटक चाललेले आहेत, तिकडेच आता आपण पहिला जाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम मोठ्या धबधब्याकडे चाललेलो आहोत. तो खालची वाट मी जी दाखवली होती ती वाट छोट्या धबधब्याला जाते. म्हणजे इथे टोटल 2 धबधबे आहेत. प्रमुख आकर्षण जो आहे तो आता आपण चाललेलो मोठा धबधबा आहे, आणि त्यानंतर आपण हा छोटा धबधबा सुद्धा एक्सप्लोर करणार आहे. ही वाट थोडीशी पुढे चालून आल्यानंतर लगेचच आपल्याला मोठ्या धबधब्याचं हे दर्शन घडतंय. मी थोडासा लांबून व्ह्यू दाखवतोय. संपूर्ण धबधबा आता तुम्हाला दिसत असेल. मी थोडासा जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. अगदी जवळ जाऊन हा व्ह्यू मी घेतोय. बघा, पूर्ण धबधबा तुम्हाला इथे दिसत आहे. प्रचंड पाण्याचा प्रवाह, वरून पाणी पडते, त्याचाही स्पीड अगदी प्रचंड आहे. त्यामुळं या धबधब्याच्या खाली जाणं माझ्यासाठी सध्या अशक्य आहे. पण मी तुम्हाला अगदी जवळून या मोठ्या धबधब्याचा व्ह्यू दाखवतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा हा बरकीचा धबधबा. आता याच जोडीला असणारा बरकीचा छोटा धबधबा पाहण्यासाठी आपण जाऊया. जिथून आलो होतो तिथून थोडंसं रिटर्न गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्या पॉईंटला आलेलो आहोत. बघा, ही समोरची वाट दिसत आहे. या वाटेने आपण आत्ताच आलो होतो. त्याचबरोबर या वाटेने जाऊन ही जी दिसत आहे इथून आपण मोठा धबधबा एक्सप्लोर केला आहे. आता ही मधली जी तीव्र उताराची वाट दिसते या वाटेने आपल्याला जायचं आहे, आणि इथूनच आता आपण छोट्या धबधब्यासाठी चाललेलो आहोत. साईडला असलेल्या लोखंडी कड्याचा आधार घ्यायचा आहे, आणि हा तीव्र उतार व्यवस्थित उतरायचा आहे, कारण निसरडी अशी वाट आहे. थोडासा छोटा अपघात होण्याची शक्यता आहे. ही वाट अशी पुढे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला अगदी शेवटी या वाटेच्या मध्येच आपल्याला एक लोखंडी पूल लागतोय. अगदी पहिला जो सेल्फी पॉईंट आपल्याला लागला होता मोठ्या धबधब्याला जाताना, तसाच हा पूल आहे. अगदी आकर्षक आहे. मित्रांनो, या लोखंडी पुलाच्या खालून आपल्याला पाणीही वाहताना दिसतंय. बघा, हे पाणी जे आहे ते आत्ता आपण जो मोठा धबधबा पाहिला होता
त्या धबधबाच्या प्रचंड प्रवाहातून आलेले हे पाणी आहे. या पाण्यालाही खूप स्पीड आहे. या पाण्यात आपण सहजासहजी उभारू शकत नाही. मोठ्या धबधब्यापासून छोट्या धबधब्याकडे जाताना आपण हे पाणी पार करण्यासाठीच आपल्याला हा लोखंडी पूल बांधलेला आहे. पाठीमागचा मी व्ह्यू दाखवतो लोखंडी पुलाचा. सेल्फी ग्रुप फोटोज घेण्यासाठी हा पूल अतिशय आपल्यासाठी चांगला सीन एक आपल्यासाठी देऊ शकतो फोटोसाठी. पूल पार करून आल्यानंतर आता आपण आपल्या धबधब्याकडे चाललेलो आहोत दुसऱ्या धबधब्याकडे. हा जो दुसऱ्या धबधब्याची वाट जी आहे ती सोयीस्कर आहे. जास्त तीव्र चढ उतार इथे नाही आहेत आणि थोडीशीच वाट चालून आल्यानंतर आपल्याला अगदी धबधबा दिसायला चालू होतो. मी थोडंसं पुढं जाऊन इथे धबधबा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा हा आहे हा बरकीचा दुसरा धबधबा आहे. म्हणजे ज्याला आपण छोटा धबधबा म्हणू शकतो. तो धबधबा थोडासा मोठा होता, हा थोडासा छोटा आहे पाण्याचा प्रवाह. पण याही धबधब्याचा सध्या पाऊस खूप असल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप प्रचंड आहे. जमिनीलगत वाहणारं पाण्याचा स्पीडसुद्धा अगदी प्रचंड आहे. त्यामुळे या पाण्यात आपण सहजासहजी उभारू शकत नाही. आणि तुम्हीही ह्याच दिवसात किंवा ज्या दिवशी पाऊस जास्त असेल त्यावेळेस तुम्ही जर जात असाल तर तुम्हीही असा प्रयत्न अजिबात करू नका. तर हे होते आपल्या बरकीचे दोन्ही धबधबे. दोन्ही धबधब्यांचं मी तुम्हाला अगदी मार्ग कसा आहे आणि दोन्ही धबधब्यांना कसं जायचं, कोणकोणती काळजी घ्यायची ही सर्व माहिती दिली. आता पुन्हा एकदा आपण आपल्या परतीच्या वाटेला लागणार आहोत. आलेल्याच वाटेने आपण आता पुन्हा एकदा आपल्या डोंगराच्या पायथ्याला जाणार आहे, जेथून आपण ही ट्रेक चालू केली होती. ही सर्व ट्रेक दोन्ही धबधबे पाहून आणि सर्व हे डोंगरातली जंगलातली वाट चालून टीमला आता भूक लागलेली आहे, टीम थकलेली आहे. तर इथे जेवणाचीही अगदी उत्तम सोय आहे. जेव्हा आपण या गावात एंट्री करतो तेव्हा इथे घरगुती जेवण मिळतं. तर सर्वप्रथम आपण जेव्हा इथून धबधबे पाहण्यासाठी सुरुवात करणार आहे ट्रेकला, तर तेव्हा तिथे ऑर्डर द्यावी लागते जेव्हा आपण गावात एंट्री करतो. आणि मग आपले हे दोन्ही धबधबे पाहून झाल्यानंतर आणि आपली ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर जाताना आपल्याला आपलं जेवण तिथे तयार असतं. तर थोडीशी आपण त्या जेवणाविषयी आता माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आता ट्रेक कंप्लीट करून आलेलो आहे. दोन्ही धबधब्यांचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे वाट आहे, कसं आपण जाऊ शकतो, ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे. पण जातानाच मी इथे धबधब्याच्या पायथ्यालाच, इथे या डोंगराच्या पायथ्याला बाळकृष्ण कांडर यांचं आपल्याला इथे घर लागतं. आणि मिळालेल्या माझ्या माहितीनुसार आपण जाताना जर तुम्ही चिकन प्रेमी मटन प्रेमी असाल तर इथे तुम्ही जातानाच ऑर्डर देऊ शकता. आणि मग आपण ट्रेक वगैरे सगळे कंप्लीट करून आल्यानंतर आपलं जेवण इथं तयार आहे. मी पण आत्ता जेवण केलेलं आहे. जेवणाचा फोटो तुम्हाला इथे आता आपल्या स्क्रीनवर दिसेलच. आपल्या ट्रेकच्या शेवटी व्हिडिओ संपताना हे सर्व फोटो दिसतीलच. तर थोडी माहिती द्या सर आपल्या ग्राहकांना की कशा प्रकारे तुमची सोय आहे, किंमत वगैरे काय आहे. किंमत म्हणजे जेवण आमच्या इथं अनलिमिटेड मिळते. नाचण्याचे किंवा तांदळाचे भाकरी, मटन 200 रुपये ताट आणि चिकन 150 रुपये ताटाप्रमाणे अनलिमिटेड जेवण देतोय आम्ही. मित्रांनो, आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती, पण अतिशय उत्कृष्ट याने आमची सोय केलेली आहे. आता एवढं ट्रेक चढून आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे, पण इथलं जेवण केल्यानंतर आमचा पूर्ण थकवा गेलेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहे. धन्यवाद सर चांगली सुविधा दिल्याबद्दल. आणि तुम्ही जर इथे भेट देत असाल तर इथे पायथ्यालाच यांचं घर आहे. इथे गावात तुम्ही यांचं नाव विचारू शकता आणि यांना जाता जाता तुम्ही ऑर्डर देऊन आपल्या जेवणाची सोय करू शकता. तर अशी होती बरकीची संपूर्ण ट्रिप. या व्हिडिओमध्ये काही मोमेंट्स आपल्या मिस झाल्या होत्या. त्या मोमेंट्स मी इथे तुम्हाला इमेजच्या माध्यमातून दाखवतोय. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हीही एन्जॉय केला असेल आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचबरोबर मित्रांनो, या चॅनलवरचा आपला हा पहिलाच व्हिडिओ होता. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटचा विचार करून आम्ही यापुढे येणारे व्हिडिओ अगदी अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.